साध्या व सोप्या पद्धतीने खानदेशी व्हेज पुलाव कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत। ही खिचडी खूप छान लागते, पापड आणि लोणचं सोबत तर आणखी छान लागते। तर आज चला बघूया ही खिचडी कशी बनवतात, पुलाव कसा बनवतात। तर सगळ्यात पहिले मी 2 मोठे कांदे चिरून घेतले, वटाणा, 2 लांब मिरच्या, गाजर, शिमला मिरची, टमाटे आणि अद्रक लसणाचं पेस्ट हे सगळं वाटण मी पहिलेच करून घेतलं होतं। त्यानंतर आपण मसाले बघू कोणते कोणते घेणार आहोत। तर पहिले घ्यायचे अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा खानदेशी मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 अर्धा चम्मच घ्या। त्यानंतर जे आपल्या घरात रोज यूज होतो तो लाल तिखट मसाला जे तुम्ही यूज करत असाल तो तुमच्या प्रमाणे घ्या। जसं की मी 1 चमचा वरती आणखी अर्धा चमचा घेतला होता। त्यानंतर घ्यायचे धनिया पावडर, त्यानंतर जे तुम्ही कोणता बिर्याणी मसाला वगैरे यूज करत असाल तसा तुम्ही यूज करू शकता। तर मी घेतलाय तो, जर तुम्ही करत असाल तर नाहीतर अवॉइड पण करू शकता। त्यानंतर भिजवलेले तांदूळ आणि तूर डाळ एकत्र करून ठेवलं होतं 10 मिनिटांसाठी, ते घ्यायचंय। तर गॅसवर कुकर ठेवलाय, त्याच्यात 4 चमचे मी तेल टाकलंय। ह्या पुलावला जास्त तेल असलं की ते आणखी छान बनते। तर तुम्ही काही लोक म्हणजे कमी तेल खातात तर तुम्ही कमी पण टाकू शकता, पण मी 4 चमचे टाकले तेल। तेल छान गरम झाल्यावर त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकायचा आहे, त्यानंतर 1 चमचा जिरा टाकायचा आहे, त्यानंतर 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही हिंग पण टाकू शकता, त्याने ती आणखी चवीला छान लागते। त्यानंतर मी 1 चमचा हिंग टाकलाय त्यात। तेल छान गरम झालं होतं, त्यांना नीट मिक्स करायचं आहे। मग सगळ्यात अगोदर आपल्याला जो चिरून घेतलाय तो कांदा टाकायचा आहे, त्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं। त्यानंतर बाकीचे व्हेजेस टाकायचे त्यात। छान एकत्र करायचंय सगळं। त्यानंतर चिरून घेतलेला बटाटा टाकायचा आहे, त्यानंतर जे आपण वाटून घेतलं अद्रक लसणाचं पेस्ट ते टाकायचंय। छान एकत्र करायचंय सगळ्यांना, ज्याने की काही कच्चं राहून नाही जाणार, सगळं तेलात नीट डीप फ्राय होईल। ते छान फ्राय झालं की आपल्याला चिरून घेतलेली मिरची टाकायची आहे, त्यानंतर गाजर, शिमला मिरची, वटाणे, सगळं एकत्र करायचंय छान। ते सगळं एकत्र झाल्यावर त्यात टाकायचे शेंगदाणे पण ऑप्शनल आहे, खूप लोकांना आवडत नाही, सो तुम्हाला टाकायचंय तर तुम्ही टाकू शकता। असं तर वटाणे आहेच त्यात, तर तेही सगळं एकत्र छान मिक्स करायचंय। त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात उरलेला टमाटा जो की आपण चिरून घेतला होता। ते सगळं टाकून झाल्यावर आपल्याला टाकायचंय जे आपण मसाले वगैरे किंवा मीठ वगैरे काढून ठेवलं होतं। चवीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता, इथे मी 1/2 टीस्पून घेतलं होतं। तर तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ त्यात यूज करू शकता। सगळं छान गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याच्यात आपण मीठ ऍड केलंय। त्यानंतर जेवढे आपण मसाले पूर्ण काढले होते एका डिशमध्ये, वाटीमध्ये जे काही आहे ते सगळं टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्यांना। तर तुम्ही पाहू शकता सगळे मसाले मस्त एकत्र झाले। तर आता आपल्याला जे आपण डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवले होते ते ऍड करायचं आहे। तर मी 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ अशी घेतली होती। जर तुम्हाला जास्त लोकांचं बनवायचं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने त्याची क्वांटिटी वाढवू पण शकता तांदूळची आणि डाळची। तर छान एकत्र करायचं आहे सगळं। छान सगळं एकत्र केल्याच्या नंतर आपल्याला त्यात ऍड करायचंय पाणी, जे की मी ज्या वाटीने मी तांदूळ घेतलं होतं त्या वाटीने मी 4 वाट्या पाणी घेतलंय, जास्त पाणी नाही वापरलंय। तर छान एकत्र करायचंय सगळीकडे। सो आता छान मिक्स झालंय सगळी खिचडी भात,
सो आता एक उकळी येण्यापर्यंत गॅसवर असंच कुकर ठेवायचं आहे, झाकण लावायचं नाही आहे. त्यानंतर अशी उकळी आल्याच्या नंतर 1 शिट्टी काढायची आहे फक्त. त्यात तुमची खिचडी खूप चांगली बनते. 1 शिट्टीपेक्षा जास्त करू नका. सो 1 शिट्टी झाली की गॅस लगेच बंद करा आणि वाफ काढू नका. ती वाफ जेव्हा त्याची निघेल ती खिचडी एकदम छान बनेल. एकदा नक्की ट्राय करा. ही खिचडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. साधी आणि सोपी खूप छान बनते. आमच्या घरात सगळ्यांना आवडते. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.